हे बघा आता आपण आपला रवा भिजला आहे, रवा आणि मैदा. आता आपण त्यांची चपाती लाटून घेऊ आणि नंतर आपल्याला पुऱ्या बनवायला. हे बघा असं, कारण ते निवरच असं त्याचे तोंड असे मिळून घ्यायचे, ते काही लेक नरम मी मळावे लागत. आता मी लाटून घेते अशी चपाती त्याची पुऱ्या बनवायला. तर ते रवा असतो ना त्याच्यामुळे तो थोडासा लाटायला आपल्याला कडकच जातो. जास्त नरम केलं तर मग पुरी फुगत नाही. बघा अशी लाटून घ्यायची मस्त एकदम. लाटून घ्यायची चांगली. आपल्याला दुकानच्या खाण्यापेक्षा ना अशा घरच्या घरी जर केल्या ना, घरच्या पौष्टिक पण असत्या आणि दुकानचं पाणी चांगलं राहत नाही, मसाले चांगले वापरत नाही. तर अशा घरी नक्की करा तुम्ही, एकदम घरच्या साहित्यामध्ये तयार होऊन जात्या आणि नक्की अशा घरातल्या माणसांना मुलांना ते आवडीनं खातील. तर अशी नक्की घरी करा, विकत आणायपेक्षा. विकतचे पाणी वापरत नाही, मैदा कसा राहतो. आता हे घरच्या साहित्यामध्ये आपण रवा वापरतो, मैदा वापरतो, तर आपण घरी नीटनेटकं पाहून बघा. आता लाटून झाली मी, अशी लाटली आहे बघा, अशी लाटायची. आणि आता वाटीना बारीक हे बघा अशी मी हा ग्लास घेतला आहे छोटा, त्याच्या मापानं हे बघा अशी गोल झाले बघा, गोल झाले बटाट्याची. बघा अशी मस्त छान आली आहे. असे छान मस्त लाटून घ्यायचे. कागद वगैरे असे ठेवून द्यायचे. आता 5 झाले बघा, जेवले झाले बघा. आता 6 झाले, आता 6 झाले. आता आपण असं तळून घेऊन खाऊ घेऊ. दाबले बटन त्याच्यातच येईल, अशा करून खाऊन घेऊ. हे बघा आपण खाऊन घेऊ, त्याची आपण हे बघा आपण खाऊन घेऊ. आपण त्याची लावून घेऊ, मग खाऊन घेऊ आपण. दुसरे अजून एक ग्लास आहे ना, अजून एक. ते टाकू दे चांगलं. म्हणजे जाड झाले का कसे झाले, मग पातळ म्हणते. लई जाडाला फुगले नाही जाते. पातळ बघा बरं लाटून, पातळ पाय बरं. हे बघा अशा लाटून आणि मी सुकत ठेवले अशा. आता आपण तळून घेऊ. त्यांना असे सुकवायला पण लागत, ते लोक सुकवते माहिती का.
टाकून घ्यायचं. हे बघा आता तेल तापलं आता आपलं आता आपण तळून घेऊ. हे बघा कशा मग फुगलेल्या असं तेल उडवायचं त्याच्यावरती आणि अशा उलट्या पालट्या करून घ्यायच्या आणि चांगला असा त्याला कलर सोनेरी कलर येऊपर्यंत तळून घ्यायचा मस्त अशा. हे बघा थांबा. हे बघा असं मंद गॅसवरच अशा तळून घ्यायच्या आणि अशा काढून घ्यायच्या मस्त तेलने तळून तळून. मस्त टाकून तळून घ्यायच्या आता थोड्या थोड्या अशा टाकून. जेवढ्या बसेल तेवढ्या टाकून तळून घ्यायच्या. बघा एवढ्या टाकून मी टाकले सगळ्या त्याच्यामध्ये. हां हां बघा रव्याच्या आणि मैद्याच्या पानपुऱ्या नक्की करून केल्या आहे. अशा नक्की करून बघा. हे बघा पाणी पुदिन्याचं पाणी केलं आहे, चिंचाचं पाणी केलं आहे आणि वाटाण्याची आणि बटाट्याची चटणी आहे. असं नक्की करून बघा, नक्की खाऊन बघा. माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा. बघा कसं मस्त पाहून तोंडाला पाणी शिवू राहिलं असं भारी झाले. तर अशा नक्की करून बघा बाहेरच्या खाण्यापेक्षा. लहान मुलांना बी शहाण्यांना बी अशा घरच्या खाऊ घाला. बाजारातलं पाणी चांगलं राहत नाही, साहित्य चांगलं वापरते मी. आपल्या घरगुती मस्त करून बघा. हे बघा शेव बुंदी लागल पाय तोंडाचं आणतो ग्लास.